या चला लवकर लवकर या विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मार्गदर्शक मित्र आपल्या सर्वांचे महाज्योतीच्या महाडिजिटल प्लॅटफॉर्मवरती पोलीस भरतीचा महासंकल्प करण्यासाठी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांना परीक्षाकरता शुभेच्छा। आणि तसंच आपण नवीन नवीन संकल्पना महाज्योती तर्फे इथे शिकून घेतोय। अभ्यासाची एक नवीन दिशा या कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला लाभणार आहे, या सर्व गोष्टीचा तुम्ही फायदा घ्यावा विद्यार्थी मित्रांनो। तर याआधी आपण वर्णमालिका, त्यातले प्रकार, उपप्रकार आणि उच्चार स्थानावरून वर्ण बघितले। आता व्याकरणातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ज्या घटकाचा प्रथम विचार करायला हवा असा घटक म्हणजे वर्णविचार। त्याचा विचार आपण केला विद्यार्थी मित्रांनो, त्याचा अभ्यास सुद्धा केला आहे ना। आता त्यावरच आधारित दुसरा एक छोटासा घटक आहे, परंतु आज ज्या परीक्षा होत आहे त्यामध्ये तो घटक आणि त्यावरती प्रश्न विचारले जातात। तो घटक म्हणजे आकार विल्हे। आज आपण आकार विल्हे शिकणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यासोबतच झालेल्या घटकावरती कसे प्रश्न येऊन गेलेत किंवा कसे प्रश्न येतील त्याची माहिती सुद्धा देणार आहे मी विद्यार्थी मित्रांनो। तर आवर्जून लेक्चर हे पूर्ण बघा, ठीक आहे। चला तर मग सुरू करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर दिसतंय आपल्याला अकार विल्हे। गोंधळ झाला का? काही कल्ला करून घ्यायचा नाही। आकार विल्हे म्हणजे नेमकं काय आहे ना। आता यावरती तुम्ही जर महापोर्टलनी ज्या परीक्षा घेतल्या आहेत क्लास 3 आणि क्लास 4 वरती, म्हणजेच काय पोलीस भरतीसारख्या ज्या समकक्ष परीक्षा आहेत त्यामध्ये हा घटक समोर आला। म्हणजेच काय, आता आपल्याला नवीन पद्धतीने अभ्यास करायचा आहे। म्हणजे आपल्याला छोट्या छोट्या ज्या पायाभूत गोष्टी आहेत त्यांना सुद्धा सोबत घ्यायचं आहे ना। तर बरेच लोकांना हे वाटत होतं आकार विल्हे, अरे आम्हाला तर नाही माहीत, आम्ही इतकं शिकलो आणि आम्हाला कोणी शिकवलं पण नाही। पण घाबरायचं कारण नाही विद्यार्थी मित्रांनो। महाज्योती आणि त्यासोबत मी तुम्हाला नवी दिशा देतोय अभ्यासाची, आणि त्यानुसार कुठले प्रश्न येऊ शकतात किंवा कुठला घटक आता परीक्षेला येऊ शकतो याचं विश्लेषण करून मी तुम्हाला हा घटक घेऊन आलो। अतिशय महत्त्वाचा आहे, कुठेच मिळणार नाही, तुम्हाला इथेच समजायला मिळेल। दाखल तुम्हाला समजावून सांगेल। बघा, पहिले समजून घ्या आकार विल्हे म्हणजे काय आहे ना विद्यार्थी मित्रांनो। आकार विल्हे म्हणजे काय होईल तर, आकार विल्हे म्हणजे कोणत्याही माहितीच्या जलद उपलब्धतेसाठी विशिष्ट क्रमाने केलेली रचना। फुल स्टॉप। काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही माहिती जर जलद मिळवायची असेल तर त्याचा क्रम लावायचा म्हणतो आहे ना। म्हणजे क्रमानुसार केलेली रचना म्हणजे आकार विल्हे होय आहे ना। बाराखडीनुसार क्रमाने मांडणी करणे हा आकार विल्हेचा एक प्रकार आहे। आपली जी बाराखडी, म्हणून मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बाराखडी कशी बनते किंवा कशी बनवल्या जाते हे शिकवलं आहे ना। मग आपण त्यामध्ये 10 स्वरांचा आणि 2 स्वरादी या चिन्हांचा वापर केला बाराखडी बनवण्यासाठी। अतिशय महत्त्वाचा घटक होता विद्यार्थी मित्रांनो। आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा फक्त आपण वाचनावर भर देतो आहे ना। भाषा ही 5 कौशल्यावर आधारित असते: लिहिणे, वाचणे, बोलणे, ऐकणे आणि आकलन करणे एखाद्या गोष्टीचं, बरोबर आहे ना। तर बघा, आपण बाराखडीनुसार नाही का शब्दांची किंवा अक्षरांची मांडणी करायची, त्याला आकार विल्हे असं म्हणतात। आता हे तुमच्यासाठी कठीण झालं असेल, कारण शब्दसंग्रह कमी असल्यामुळे काय होतं, समजणं किंवा माझं बोलणं तुम्हाला आकलन करण्यास वेळ लागेल। सरळ सरळ सांगतो की अल्फाबेटिकली अरेंजमेंट ऑफ वर्ड्स, ते म्हणजे कसं, समजा आता आपल्याला शाळेत माहीत होतं की एखादा शब्दाचं म्हणजे इंग्लिश वर्ड असेल, इंग्रजी शब्द असेल आणि त्याचा अर्थ शोधायचा असेल तर आपण काय जातो, मार्केटमध्ये जातो, नवनीतची किंवा कुठली एखादी डिक्शनरी घेतो, त्या डिक्शनरीमध्ये पहिले शोधतो, अरे ॲब्स्कंड किंवा कुठलाही शब्द, अवाक या शब्दाचा अर्थ शोधायचा असला तर आपण काय करतो, डायरेक्ट ए बघतो, ए कुठे लिहिलं आहे, ए लेटर, मग ए लेटरवरती जातो आहे ना। त्या ABCD Z पर्यंत असे वर्ड्स काय केलेले असतात, अरेंज केलेले असतात। त्यालाच शुद्ध मराठीमध्ये आकार विल्हे असं म्हणतात आहे ना। म्हणजे आपल्याला काय, एक कुठला शब्द पहिले येईल
बाराखडीनुसार किंवा वर्णानुसार किंवा अक्षरानुसार त्याची मांडणी किंवा त्याचा क्रम आपल्याला परीक्षेत येणाऱ्या प्रश्नाच्या पर्यायामध्ये शोधायचा असतो आणि ही नवीन आहे एकदम विद्यार्थी मित्रांनो. चला पुढे मी तुम्हाला उदाहरणादाखल सुद्धा सांगतो ही गोष्ट. तर पहा, मी तुम्हाला अगदी सोपं सुद्धा करून दिलं आहे इथे विद्यार्थी मित्रांनो आणि हे तुम्हाला पाठवेल सुद्धा, तुम्हाला अवेलेबल सुद्धा होईल. अक्षरांचा क्रम लावताना त्यांची वर्णरचना विचारात घेणे. मी आत्ताच सांगितलं, अल्फाबेटिकली अरेंज करायचं आहे त्याला. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आकार विल्हे म्हणजे इंग्रजीत त्याला आपण अल्फाबेटिकली असं म्हणतो. जसे इंग्रजी डिक्शनरीमध्ये आपण प्रथम ए ने येणारे शब्द व नंतर बी ने येणारे अशी मांडणी करतो किंवा त्यामध्ये मांडणी असते, तसेच मराठी शब्दकोशामध्ये किंवा व्याकरण शिकताना आकार विल्ह्यांचा विचार करावा लागतो. बरोबर आहे ना. तर आता बघा, जर मी तुम्हाला सहज असं विचारलं की मला इथे दोन शब्द घेतले, मी एक झाड आणि झाडू, झाड आणि झाडू असे दोन शब्द आहे. तर अल्फाबेटिकली किंवा वर्णानुसार कुठला शब्द पहिले आपण एखाद्या शब्दसंग्रहामध्ये टाकायचा किंवा कुठला शब्द नंतर येईल, सांगा पाहू. कुठला शब्द आधी येईल आणि कुठला शब्द नंतर येईल, है ना. तर पहिले झाड हा शब्द येईल आणि त्यानंतर आपल्या शब्दसंग्रहामध्ये झाडू हा शब्द दिसेल. पण आता परीक्षेला गेल्याबरोबर कसं काय याला समजून घ्यायचं किंवा पर्याय कसा निवडायचा एखादा, आपल्याला क्रम दिलेला असेल, गणपती, गणेश, गगन, आहे ना. तर मग कुठला क्रम व्यवस्थित असेल आकार विल्हेनुसार ते शोधायचं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर मी तुम्हाला आता एक शब्द लिहिला होता इथे, असं म्हटलं मी तुम्हाला, मी इथे लिहिलं होतं झाड आणि दुसरा शब्द होता माझ्याकडे झाडू. आता बघा, मी तुम्हाला आधीपासनं क्रमाने शिकवते विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला असा क्रम कुठेच लावून मिळणार नाही, आहे ना. बऱ्याच म्हणजे जवळपास 7 वर्षापासून विद्यार्थ्यांना शिकवतोय. तर त्यांना कुठला क्रम आधी घ्यायचा, अभ्यासाची सुरुवात कशी करायची, आहे ना, नेमका कुठून व्याकरणाला हात लावायचा, या सगळ्या गोष्टी विश्लेषण करून मी तुमच्यासाठी आणल्या आहे. म्हणून माझ्यासोबत अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाहीत. आता बघा, वर्णावर आधारित का आहे, बाराखडी मी का शिकवली, याचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल. आता हा झाड हा शब्द कसा तयार झाला आहे किंवा याच्यात किती मूलध्वनी आहे किंवा किती वर्ण आहे हे शोधायचे आहे ना. पहिले त्याची मांडणी करायची. मग हा झाड कसा तयार झाला आहे बघा. पहिले झ. आता झ आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये एक काना दिसतोय. काना, मात्रा, वेलांटी हे मी तुम्हाला चिन्ह लिहून दिली होती. आणि ज्यांनी कुणी ऐकलं नसेल त्यांनी आधीचं लेक्चर ऐकून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, तेव्हाच पुढे जायचं. कारण एका गोष्टीवरती दुसरी गोष्ट आधारित असते, है ना. पुस्तकांमध्ये सुद्धा तसंच असतं, म्हणजे मधात कुठूनही सुरुवात करू शकत नाही आपण, नाहीतर तो घटक आपल्याला कठीण वाटायला लागतो. आता बघा, झ मग काय असेल, एक काना आहे, तर याच्यामध्ये आ लपलाय विद्यार्थी मित्रांनो, आहे ना. आ हा स्वर आहे म्हणून मी त्याला पाय दुमडून लिहिलं नाही, ठीक आहे. त्यानंतर ड आहे माझ्याकडे. तर हा ड कसा तयार झाला आहे पहा. मी ड असं म्हणतो, ड ड ड. मला शेवट कशाचा आवाज येतोय, अचा आवाज येतोय. म्हणजे या ड मध्ये अ हा स्वर मिक्स झालाय, बरोबर आहे ना. तेव्हाच त्याला स्पष्टरित्या अक्षर असं म्हटलं. म्हणजेच ड अधिक अ असा तयार झालाय विद्यार्थी मित्रांनो, आहे ना. म्हणजे पहा, झ अधिक आ अधिक ड अधिक अ अशापासनं स्पष्ट उच्चाराचा आपण झाड हा शब्द तयार केलाय. काय तयार केलाय, झाड हा शब्द तयार केलेला आहे. आता त्याच्या खालोखाल बघा, झाडू हा शब्द आहे, है ना. झाडू हा शब्द आहे, तर हा सुद्धा कसा बनला असेल, तर बघा, एक काना दिसताय, म्हणजे पहिले तर मी झ लिहितोय, ठीक आहे. त्याच्यानंतर एक दिसतंय काना, म्हणजे याच्यामध्ये आ आहे. आता डू असं म्हटलं, झाडू, डू डू
कशाचा आवाज येतोय? ऊचा आवाज येतोय. कशाचा आवाज येतोय? ऊचा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, बारीक लक्ष ठेवा. मी तुम्हाला विचारतोय, झाडू डू डू असं म्हणतोय, ऊचा आवाज येतोय, पण ऊ कुठला आहे? हा ऱ्हस्व ऊ आहे, दीर्घ ऊ आहे. तुमच्या भाषेत छोटा ऊ आहे का मोठा ऊ आहे? आता जे लोक नव्हते माझ्या लेक्चरला त्यांना कठीण जाईल, पण तरी सांगतो, हेच खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यात कुठला ऊ लपला आहे ना, हे मी तुम्हाला सांगितलं. जर डावीकडे उकार असेल तर छोटा ऊ आहे, आणि उजवीकडे असेल तर कुठला ऊ आहे? मोठा ऊ आहे. इथे कुठे दिसतंय तुम्हाला उकार? उजवीकडे दिसतंय ना, माझ्या या हाताला दिसतंय, म्हणजे कुठला ऊ लपलाय? मोठा. म्हणजेच ड अधिक ऊ, मोठा, यापासनं झाडू तयार झालाय. आहे ना? आहे ना मजेशीर एकदम? खूप अशी रंजक कथा आहे आपल्या मराठी व्याकरणाची. आणि जर शिकायला लागलो तर आपले शब्द आपोआप आपल्याला पटापट येतील आणि आपल्याला समजण्यास सोपं सुद्धा होईल. आता बघा, आता म्हणतो आकार विल्हेनुसार क्रम लावायचा. म्हणजे अल्फाबेटिकली वर्णांचा विचार करा म्हणतो. बाराखडीचा विचार करा, कारण त्यामध्ये चिन्ह सुद्धा असतात. त्यानुसार आता कुठला शब्द पहिल्या क्रमांकात डिक्शनरीत बसवायचा, कुठला शब्द शब्दसंग्रहामध्ये पहिला येईल, नंतर त्याच्या खालोखाल हा येईल. आता बघा, इथे झ आहे, इथे पण झ आहे, इथे आ आहे, इथे आ आहे, इथे ड आहे, इथे ड आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या दोन शब्दामध्ये 3 वर्ण सारखे आहेत, पण चौथ्या वर्णाकडे बघा नीट. आहे ना? यामध्ये अ आणि यामध्ये चौथा वर्ण उ आहे, म्हणजे शेवटच्या वर्णामध्ये फरक आला. आता मला सांगा, आपल्या वर्णमालिकेमध्ये अ आधी येतो की उ आधी येतो? म्हणून तुम्हाला म्हटलं होतं मी बोर्डवरती लिहिताना की माझ्यासोबत वारंवार अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, रू, लू, ॲ, अ असं म्हणत राहा. जोपर्यंत म्हणणार नाही तोपर्यंत क्रम सुद्धा लक्षात राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, या ऊच्या आधी मराठी वर्णमालिकेमध्ये अ हा वर्ण येतो. म्हणूनच आकार विल्हेनुसार झाड याला शब्दसंग्रहामध्ये प्रथम स्थान मिळेल किंवा डिक्शनरीमध्ये पहिलं स्थान मिळेल, आणि त्यानंतर याला स्थान मिळणार. मग तुम्हाला असाच क्रम परीक्षेत विचारला जातो. है ना? समजा झाड व झाडू असे 2 शब्द आहेत, तर पहिला कुठला शब्द येईल? तर त्यानुसार आपण आत्ताच बघितलं की झाड हा प्रथम आणि झाडू, कारण पहिल्या शब्दातले किंवा दुसऱ्या शब्दातले तिन्ही वर्ण सारखे आहेत, फक्त शेवटचे वर्ण वेगळे आहेत. त्या वर्णानुसार आपण त्या शब्दांना वर खाली मांडणी करतोय. ठीक आहे? आणखी पुढे बघूयात विद्यार्थी मित्रांनो. मी आपल्यासाठी आणखी उदाहरण घेऊन येतोय. आता उदाहरण पहा. पुन्हा तुमच्याकडे एकमेव उदाहरण देऊन थांबत नाहीये, नीट बघा. आपल्याकडे आहे पुन्हा कठोर, कंठ, काठ यांचा आकार विल्हेनुसार क्रम लावा म्हणतोय. आहे ना? मग कसा लावायचा? तर याची मांडणी करायची. बघा, मी पहिले लिहून घेतला कठोर, कंठ आणि काठ असं लिहिलं. आता मला कठोरची फोड करायची आहे, म्हणजे त्याच्यात कुठले वर्ण आहे? मूलध्वनी आहे, वर्ण आहे. बघा, क म्हणजे क, आणि आवाज कसाचा येतोय? अचा. क क क अचा आवाज येतोय, म्हणजे क अधिक अ पासनं स्पष्ट अक्षर असं क बनलंय. ठीक आहे? त्यानंतर बघा ठ ठ ठ, इथे ठ नाही, ठो. आहे ना? म्हणजे काय आहे? एक काना आहे आणि डोक्यावर एक काय आहे? मात्रा आहे. ठो 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 ठो, ओ ओ ओचा आवाज येतोय, म्हणजे कशापासनं बनला असेल? ठो. ठ अधिक ओ पासनं बनलाय हा. बरोबर आहे? कारण या ओ साठी आपण कुठलं चिन्ह वापरतो? एक काना आणि डोक्यावर एक मात्रा घेतो. म्हणून मी शिकवलं विद्यार्थी मित्रांनो. आणि अख्खच्या अख्खं व्याकरण याच्यावरती आधारित आहे. बरोबर आहे? जे पण प्रश्न येईल, संधी असो, वृत्ते असो, काहीही असो, तुम्हाला आरामात मी तुम्हाला एकदम तोंडावर पाठ होईल किंवा तुम्हाला
असं पटापट त्याची उत्तरं सॉल्व करता येईल असं असं सांगेल. पण त्यासाठी तुम्हाला जुळून राहावं लागेल. नुसतं येऊन 2 मिनटं बघितलं परत नाही जायचं, पूर्ण ऐकायचं. ठीक आहे. तुमच्यासाठी घेऊन येते शासन, आपल्यासाठी घेऊन येते शासन, है ना. म्हणून प्रयत्न करा. बघा त्यानंतर र आहे. र र र र र कशाचा आवाज येतोय? र, अचा आवाज येतोय. बरोबर आहे. म्हणजे र अधिक अ यात दडलाय. कठोर हा शब्द किती वर्णापासून बनलाय पहा. 1 2 3 4 5 6. इथे दिसायला आपल्याला 3च दिसतात, पण 6 वर्ण दडले आहेत त्याच्यात आणि वर्णानुसारच क्रम लावायचा आहे. आता दुसरा दिला होता आपल्याकडे कंठ. कंठ 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 कसा तयार झालाय? कंठ हा शब्द कसा तयार झालाय बघा. क आहे, क मध्ये अ आहे. क क अ, पण नुसतंच अ आहे का? पण खणखणीत असा आवाज येणारा नाही का एक बिंदू आहे, शिरोबिंदू आहे. त्याला मी अनुस्वार म्हटलं. कधीच असं म्हणू शकत कठ कठ, कसं? कठ नाही, कंठ. कंठ खणखणीत आणि स्पष्ट उच्चाराचा बिंदू आहे, शिरोबिंदू. त्याला अनुस्वार असं म्हणतो. मग त्याचं पण महत्व आहे बघा. म्हणजे हा क, क अधिक अ आणि त्याच्यावर एक शिरोबिंदू अनुस्वार त्यापासून बनलाय. अधिक ठ. आता पहा हा ठ यासारखा नाहीये. ठ ठ ठ म्हणजे ठ अधिक अ चा आवाज येतोय मला. बरोबर आहे ना. म्हणजे हा कंठ 1 2 3 4 5. सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो, आता असं तुम्हाला वारंवार का बरं विचारतोय? कारण पहिलेपासून तुम्ही हे जाणून घ्यायला पाहिजे. हे जर एक शिरोबिंदू येत आहे म्हणजेच काय आहे? हा स्वरादी आहे. मग सांगा किती महत्व आहे बघा बरं छोट्या छोट्या गोष्टींचं. नाहीतर मी कुठलंही पुस्तक आणलं, कुठलाही क्लास लावला आणि वाचत बसलो संधी संधी संधी. संधी आणि विग्रह कधीच कळणार नाही जर वर्ण कळले नाही तर. समास कधीच कळणार नाही जर वर्ण कळले नाही तर, आहे ना. म्हणून लक्ष द्या. तर हा 1 2 3 4 आणि 5 5 वर्णापासून कंठ बनला. इथे किती दिसत आहे? 2च दिसत आहे आपल्याला. हे अक्षर आहेत पण याच्यामध्ये वर्ण 5 आहेत. तर त्यानंतर आहे काठ. आता काठ कसा बनलाय पहा. ह्या सगळ्या शब्दांची सुरुवात क पासूनच होत आहे, पण फरक आहे विद्यार्थी मित्रांनो. हा काठ जो आहे हा क अधिक आ पासून बनलाय. याच्यात आ दडलाय. मी माझ्यासारखा अभ्यास करणारा विद्यार्थी सरळ सांगतो का सर याच्यात आ दडलाय. कसं का? कारण एक काना दिसली, अशी दिसली म्हणजे याच्यात आ आहे ना. आणि पुन्हा इथे ठ आहे, तर ठ हा अ पासनं म्हणजे ठ मध्ये अ हा स्वर मिक्स आहे. म्हणजे हा काठ 1 2 3 4 4 वर्णापासून बनलाय. आता पहा नीट बघा वर्णांना की कुठला क्रम योग्य वाटतं. या 3 पैकी 1 2 3 या 3 शब्दापैकी कुठला शब्द डिक्शनरीमध्ये शब्दसंग्रहात पहिले सापडायला पाहिजे? तर नीट बघा, कंठ हा पहिले सापडायला पाहिजे. का बरं? इथे बघा क अ सारखा आहे, क अ सारखा आहे, पण इथे काय झालं? क आ म्हणजे या आच्या आधी अ येते म्हणून पहिले ह्या दोघांचा विचार करायचा, मग पुढे जाऊ. म्हणजे हा निश्चितच तिसऱ्या स्थानावर राहणार आहे कारण इथं आ आलं मधातच. आता हे 2 सारखे दिसत आहे. त्याच्यानंतर बघू की तिसऱ्या वर्णाकडे जाऊ. ठ, इथे ठ आहे आणि इथे शिरोबिंदू म्हणजे अनुस्वार आहे, स्वरादी आहे. तर मला सांगा हा ठ काय आहे? व्यंजन आहे. बरोबर आहे ना. मी इथे लिहून टाकतो वाटल्यास तुम्हाला. व्यंजन आहे. आता मला सांगा वर्णमालिकेत आधी व्यंजन येतं की आधी स्वरादी येतं? अर्थातच आधी काय येणार? स्वरादी. म्हणजेच काय? कंठ या शब्दाने बाजी मारली विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे पहिल्या क्रमांकावर आता हा राहील. समोर गेला या दोघांच्या कंठ, है ना. आता बघा मग याच्या खाली बघायचं आपल्याला. हा तर तिसऱ्या स्थानावर फेकलाच गेला ऑब्वियस, कारण ठ अधिक अ आहे आणि इथे काय? ठ आणि ओ आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय होईल? आता पुढचे बघायचं फार आवश्यकता नाही आहे कारण की हा पहिल्या स्थानावरती,
दुसऱ्या स्थानावरती हा कठोर राहील आणि तिसऱ्या स्थानावरती काठ राहील. कारण क आ ठ अ याच्या समोर क अधिक अ आहे, म्हणजे आच्या आधी अ येतं, नंतर ठ आलं आणि नंतर ओ आलं. तुम्हाला दोन याच्यावरच कळतं की ह्या दुसऱ्या क्रमांकावर आणि हा पहिल्या क्रमांकावर, हा तिसऱ्या क्रमांकावर. म्हणजे माझा क्रम येईल कंठ कठोर काठ, असा मला क्रम हवा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा क्रम कशावरनं ठरला? तर वर्णानुसार हा क्रम ठरला. आणि आकार विल्हेनुसार लागणारा पुढीलपैकी क्रम कुठला, असं तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्याचं उत्तर हे आहे, वर्णावरच आधारित आकार विल्हे आहेत. मी कधीही शिकवू शकत नाही. संधी झाल्यावरती मी अभ्यास करतो म्हटलं आकार विल्ह्याचा, तरी मला वर्णावर यावं लागेल, म्हणून पहिले हे शिकायचं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, नुसतं त्यावरच नाही तर कधी कधी जोड अक्षर सुद्धा येऊ शकतात तुम्हाला. आता जोड अक्षर आलीत, मी जोड अक्षर का म्हटलं? अक्षरांच्या मिक्स, एकमेकात मिक्स झाले तर जोड अक्षर तयार होतात, आहे ना. ते पण सांगितलं, जोड अक्षराचे सांगितलं तुम्हाला. आता बघा, तर जोड अक्षरयुक्त शब्दाचे उदाहरण पाहूयात. आता आपल्याकडे शब्द दिले आहेत, क्रम, किंचित, क्वचित. आता याचा सुद्धा क्रम शोधायचा आहे आपल्याला. कसा करायचा ते पहिले साधं होतं, मग जोड अक्षर आले का पुन्हा आपला गोंधळ नको व्हायला, म्हणून आपण हे उदाहरण करतोय. बघा, तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे क्रम, किंचित आणि क्वचित असे जोडाक्षरयुक्त शब्द आहेत, आहे ना. तर मग या जोडाक्षरयुक्त शब्दांचा सुद्धा आकार विल्हेनुसार क्रम लावायचा आहे. मग आता बघा, पहिले क्रम हा आहे ना, क अधिक र अधिक अ अधिक म अधिक अ पासनं बनलाय. त्यासोबत बघा किंचित. किंचित कसा बनलाय विद्यार्थी मित्रांनो? किंचित मध्ये सुद्धा पहिलं जे अक्षर आहे किंवा वर्ण आहे तो क आहे ना, क आहे. त्यानंतर की, आता ही जी आपल्याला वेलांटी दिसते ती डावीकडून आहे. डावीकडून वेलांटी आहे याचाच अर्थ याच्यामध्ये छोटा ई दडलाय. कुठला ई दडलाय? छोटा ई आहे ना, मी आधीच सांगितलं. आणि त्यावरती एक बिंदू आहे, म्हणजेच काय? स्वरादी आहे, शिरोबिंदू आहे. आणि आवाज बघा कसा येतो, किन किन किन, म्हणजे इथे आपण स्वरादी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा किंग कशापासून बनलाय? क अधिक ई अधिक एक स्वरादी अम, त्याचं चिन्ह घेतलंय. इतकं सोपं होतं. मी असे बघून नाही का ह्या कीमध्ये काय लपलाय हे सांगतो. क अधिक ई अधिक एक स्वरादी लपलाय अम, है ना. त्यानंतर च आहे. आता च ची सुद्धा वेलांटी इकडे आहे. याचा उच्चार कसा करायचा? किंचित असं नाही म्हणायचं, किंचित असं नाही म्हणायचं. मग रस्व होतं, ते दीर्घ होतं, सॉरी दीर्घ स्वर होतो, तसा नको हवा आपल्याला, किंचित. आता बघा, च तर आहे यामध्ये च, त्यामध्ये पुन्हा आपल्याला वेलांटी डावीकडून दिसते, म्हणजे छोटा ई दडलाय, काढला बाहेर त्याला, बरोबर आहे. म्हणजे हा ची कसा बनलाय? च अधिक ई नी बनलाय. त्यानंतर त आहे, त त त म्हणजे त अधिक अ चा आवाज येतोय. हे बघा, त आणि अ आहे आपल्याकडे, बरोबर आहे. म्हणजे किंचित पहा, क अधिक ई अधिक एक स्वरादी, च अधिक ई अधिक त अधिक अ पासनं बनले. त्यानंतर बघा, क्वचित 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 असं स्पष्ट उच्चार करायचा. क्वचित म्हणजे क्वचितचा अर्थ काय होतो? थोडं, आहे ना. तर क्वचित पहा, क दिसतंय, अधिक व आणि अ. पहा, मी म्हणतो क्व 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 क्व, कचा आवाज येतोय, वचा येतो आणि शेवटी क्व, अचा आवाज, क्व शेवटी अचा आवाज येतोय. नीट उच्चार करताना लक्ष ठेवा. जसं आपण गाणं गुणगुणतो ना, कुठलं गाणं गुणगुणतो, जे आपल्याला चांगलं वाटतं आपल्या कानाला ऐकायला, ते गाणं म्हणत असतो आपण. तसंच आहे, उच्चार करायचे ना आपणच ऐकायचे आपल्या कानाने. क्व अचा आवाज येतोय, म्हणजे क्व हा क अधिक व अधिक अ पासनं तयार झालेला आहे ना. त्यानंतर ची आहे, तर वेलांटी डावीकडून आहे, म्हणजे या च मध्ये छोटा ई दडलाय, ते दोघे बाहेर काढले. त्यानंतर त, क च्वी त म्हणजे त अधिक अ. बघा, आता या शब्दांच्या वर्णरचनेमध्ये पहा, नीट बघा, तुम्हाला काय दिसेल विद्यार्थी मित्रांनो, की पहिला वर्ण सारखा दिसतोय. नीट बघा, पहिला वर्ण काय दिसतोय? सारखा दिसतोय. नंतर दुसऱ्या वर्णावर येऊ आपण, आहे ना. दुसऱ्या स्तंभामध्ये येऊ,
पहिल्या याच्यात आपल्याला र दिसतोय, दुसऱ्या याच्यात ई दिसतोय आणि तिसऱ्या याच्यात व दिसतोय. आता मला सांगा, या तीनमध्ये पहिला तर सारखा आहे स्तंभ, तर वर्णमालिकेमध्ये र आधी येईल, ई आधी येईल की व आधी येईल? आता र आणि व डायरेक्ट व्यंजन आहे, ते कधीच स्वराच्या आधी येणार नाही वर्णमालिकेमध्ये. म्हणजे पहिल्या क्रमांकाला कोण राहील? हा आहे ना. म्हणजे पहिलं स्थान यांनी पटकावलं या किंचितनी, पहिल्या स्थानावर हा आहे. आता तरी पण असं वाटलं की मग सर दुसऱ्या स्थानावर कोण राहील, कारण शब्द तीनच आहे. तर मला सांगा, व आधी येईल की र आधी येईल? य र ल व श क्ष स ह ळ, यर ल व, र ल व, म्हणजे र आधी येतोय, म्हणजे निश्चितच दुसरं स्थान हा पटकवेल. इथेच कळते मला, दोन स्थानावर हा राहील. दोन स्थानीचं असेल तर याचं किती असेल? 3 असेल. म्हणजे मला या स्तंभावरनं कळायला येतं. नाही समजलं तर पुढे जाऊ शकतो. बघा, आता याच्यावर जाण्यात काही अर्थ नाही आहे, कारण आपल्याला कळतं इथे आहे, इथे आहे, इथे स्वरादी आहे, बरोबर आहे. इथेच जेव्हा कळत आहे आपल्याला की पहिला क्रमांक किंचित, म्हणजे पहिल्या स्थानावर किंचित राहील, दुसऱ्या स्थानावर क्रम राहील आणि तिसऱ्या स्थानावर क्वचित राहील. म्हणजे आपण क्रम कसा येईल आपला? दुसऱ्या स्तंभामध्ये ई हा वर्ण र आणि व च्या आधी येत असल्याने किंचित हा शब्द आधी येईल आणि त्यानंतर क्रम व नंतर क्वचित हा शब्द येईल. कसा येईल मी तुम्हाला सांगितलं. म्हणजेच आकारविल्लेनुसार जो आपला क्रम आहे विद्यार्थी मित्रांनो, आकारविल्लेनुसार जो आपला क्रम आहे तो किंचित, क्रम आणि क्वचित असा लागेल. 1 2 3 पर्यायात असंच राहणार आणि हाच पर्याय आपल्याला निवडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे बघूयात आपण. पहा, आता या घटकांवरती तुम्हाला उदाहरण आहे. तुम्ही पटकन कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता की कुठला क्रम येऊ शकतो, आहे ना. तर पहा, तुम्हाला शब्द दिले आहेत, या घटकावरील पुढील काही उदाहरणे दिलेली आहेत, त्याचा तुम्ही सराव करू शकता किंवा कसे सोडवायचे बघा. अनल, पहिला शब्द आहे अनल, दुसरा आहे आंबा, तिसरा आहे अतिशय. आणि मी जर म्हटलं सुदर्शन, याला तुम्ही अरेंज करा या शब्दांना अल्फाबेटिकली, किंवा आहे ना तुम्ही डिक्शनरीमध्ये टाका, शब्दसंग्रहामध्ये टाका, तर लवकर आलं पाहिजे आपल्याला नीता मॅडम, आहे ना. कसं टाकायचं मग? या 3 पर्यायांचा आकारविल्ले क्रम सांगा. सेकंदाचा वेळ देतो, लगेच सांगा. चला, आशा करतो की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा चॅट बॉक्समध्ये उत्तरं दिली असेल. तरी पण मी सांगतो बघा. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, मग परत तेच करूया, आहे ना. अनल कसा तयार झाला असेल? हा बा, अ. आता अ म्हणजे अच आहे, याच्यामध्ये दुसरं काहीच नसून अ अधिक न, न न न, अचा आवाज येतोय शेवटी, न अधिक अ. हा व्यंजन आहे म्हणून पाय दुमडून लिहिला मी त्याला. त्याच्यानंतर ल, कशाचा आवाज येतोय? ल अधिक अचा आवाज येतोय, बरोबर आहे ना. त्यानंतर आंबा बघूयात. आता बघा कसा बनला असेल हे आंबा. आंबा कसा बनला असेल? अ अधिक आ अधिक हा चिन्ह अधिक ब अधिक आ, आहे ना, यानुसार तयार झालेला आहे. त्यानंतर तुम्ही म्हणजे याला असंही करू शकता विद्यार्थी मित्रांनो की याला डायरेक्ट आ अधिक स्वरादी आणि ब अधिक आ असा आंबा असा तयार होतो. ठीक आहे. म्हणजेच आता बघा अतिशय कसा तयार झालाय? अतिशय बघा विद्यार्थी मित्रांनो, अ अधिक टी म्हणजे त आणि वेलांटी इकडनं आहे, म्हणजे काय? छोटा ई अधिक क्ष अधिक अ अधिक य
यापासून जाणार. मग कुठला क्रम असा आकार विल्हेनुसार कुठला क्रम यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, आहे ना. बघा म्हणजे सर्वप्रथम काय येईल तर सर्वप्रथम आपल्याला अतिशय, त्याच्यानंतर आंबा आणि अनल असा क्रम लागेल विद्यार्थी मित्रांनो. आकार विल्ल्यानुसार याचा क्रम असा येईल. इथे तुम्हाला वर्ण लिहून दिले आहेत आणि त्यानुसार त्याचा क्रम आहे. पुढील उदाहरण बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण. पहा, गणपती, गंधार, गगन आणि गुणादेश. पुन्हा सांगा की कसा क्रम लागेल. गणपती, गंधार, गगन आणि गुणादेश हा सरावासाठी दिला आहे तुम्हाला. आकार विल्ल्यानुसार क्रम सांगायचा आहे. तर पहिल्या क्रमांकावरती गंधार राहील, करून बघायचं आहे तुम्हाला स्वतः. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती दुसरा नंबर लागेल गगन या शब्दाचा. पहा मी सांगतो, तुम्ही करून बघायचं. तिसरा लागेल गणपती या शब्दाचा आणि चौथा क्रमांक लागेल गुणादेश. वर्णानुसार यांच्या क्रम गंधार, गगन, गणपती आणि गुणादेश. बरोबर आहे. मी ते लिहून देतो विद्यार्थी मित्रांनो की गंधार, गगन, गणपती आणि गुणादेश हा याचा आकार विल्हेनुसार क्रम आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला आकार विल्हे समजले असतील. याही पेक्षा पुढे जाऊन बघूयात. आता मी तुम्हाला आकार विल्हे हा वर्णमालिकेतील शेवटचा म्हणजे वर्णमालिकेवर आधारित घटक आणि ज्यावरती आता प्रश्न विचारताय तो घटक शिकवला. त्याचे काही उदाहरण बघितले तुम्हाला. आता त्या अगदी सोपा घटक होता. याची तुम्हाला घरी सराव करायचा आहे किंवा असे शब्द घ्यायचे आहे तुम्हाला जे आठवतील किंवा पेपरमध्ये जे असेल न्यूजपेपरमध्ये ते घ्या, लावण्याचा प्रयत्न करा. 1-2 मार्क्सला प्रश्न येतील ते तुम्हाला 1-2 मार्क्ससुद्धा महत्त्वाचे असतात. आता वर्णमालिकेवरती आपण काही प्रश्न बघूया. ते कसे येतात किंवा कसे विचारले गेले किंवा पुढे कसे येऊ शकतील, है ना. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे माझा. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता आहे. प्रश्न पर्यायात दिला आहे लू, बल आहे अम, कल आहे ई आणि डल आहे ओ. तर या आधीच सांगितलं मी तुम्हाला प्रश्न 40 सेकंद नीट पहिले प्रश्न वाचायचा, नंतर 10 किंवा 20 सेकंदामध्ये उत्तर द्यायचं. जर 1 मिनिट मिळत असेल तर प्रश्नावरती भर. तो काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला संयुक्त स्वर ओळखायचा आहे. तो ऑब्वियस आहे, निश्चितच आहे का लू हा स्वर नाही, ई हा स्वर आहे, बरोबर आहे. ई हा स्वर आहे, हा स्वर आहे, पण हा संयुक्त आहे का, नाही आहे. त्यानंतर अम हा संयुक्त आहे का, नाही आहे. स्वर आहे पण संयुक्त नाही. संयुक्त म्हणजे काय तर 2 स्वरांपासून बनलेला असायला पाहिजे. आता अर्थातच मग राहिला कोण, ओ. हा कसा बनलाय, अ अधिक ए किंवा ऐ यापासनं ओ बनलाय, आहे ना. मग याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सरळ लिहायला पाहिजे ओ. म्हणजे मला पहिले पर्याय काढता आले पाहिजे, त्याच्यानंतर माझं त्याच्यातलं उत्तर आपोआप बाहेर येईल विद्यार्थी मित्रांनो. आता दुसरा प्रश्न बघा की असे प्रश्न विचारता विद्यार्थी मित्रांनो की सजातीय स्वरांची जोडी असलेला योग्य पर्याय निवडा. सजातीय स्वरांची जोडी असलेला योग्य पर्याय निवडा. माझ्याकडे पर्यायात अ ला आहे अ ई, ब ला आहे अ आ, क ला आहे आ उ आणि ड ला आहे ई उ. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सजातीय स्वर म्हणताय म्हणजे समान जातीतले स्वर शोधायचे आहे मला, है ना. तर पर्याय सगळे स्वर आहे, पण अ आणि ईचा उच्चार सारखा आहे का, नाही आहे. मग हा कटला. आ आणि ऊचा उच्चार सारखा आहे बघा, आ उ उच्चार सारखा आहे का, नाही. मग हा एक कटला. मला काढता आलं पाहिजे पर्याय. ई आणि ऊचा उच्चार सारखा आहे का, कटला. मग सांगा, तुम्हीच सांगा. म्हणजे जर तुम्हाला 10 लोकांमधून चोर बाहेर काढायचा असेल तर पहिले 9 लोक चांगली बाहेर काढून घ्या, चोर आपोआप बाहेर येईल, है ना. तसंच आहे की याचं उत्तर अ आणि आ आहे, ज्यांचे उच्चार सारखा आहे, समान जातीतले आहे, म्हणून आपण ब ला टिक केले विद्यार्थी मित्रांनो. आता पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो
की ओ या वर्णांचे उच्चार स्थानानुसार असलेले नाव कोणते, तो पर्याय निवडायचा आहे. ओ ओ ओ या वर्णाचा उच्चार स्थानानुसार काय असेल हे ओळखायचं आहे. बघा इथे आहे ओष्ठ अ मध्ये, इथे आहे दंत्योष्ठ, इथे आहे मूर्धन्य आणि इथे आहे कंठ्योष्ठ. कुठला पर्याय असेल? ओष्ठ म्हणजे काय? ओठ ओठ ओठ. ओठवाले कुठले आहे मी आधी सांगितलं, प फ ब, त्याला ओष्ठ वर्ण असं म्हणतो. त्यानंतर दंतोष्ठ म्हणजे काय? दात आणि ओठाला लागून बाहेर येतात, त त त आहे ना, तो पण नाही आहे. मग मूर्धन्य म्हणजे आपल्या मधात लागत असेल ते, हे पण नाही आहे. कंठोष्ठ म्हणजे कंठ, कंठातून सरळ बाहेर येत आहे ओ, आणि ओठांचा सुद्धा वापर होतो ओ ओ ओ. मग ओ कुठला वर्ण आहे? कंठोष्ठ वर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे माझे पर्याय 3 कटले, एक बाहेर आला, तेच माझं उत्तर आहे ना. आणि असं परीक्षेत सोडवायचं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे मी तुम्हाला या टॉपिकवरती प्रश्न कसे येतात हे तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. म्हणजे जो घटक वर्णांचा विचार केला, वर्णांचं आकलन केलं, वर्णांना समजून घेतलं आणि त्यानंतर येणारे प्रश्न, कसे प्रश्न विचारले जातात हा प्रश्न येऊन गेला विद्यार्थी मित्रांनो. पुढे बघूया. खालीलपैकी मूर्धन्य नसलेला वर्ण कोणता आहे ना? मूर्धन्य, मृधा. बघा न, ड, ड, ट, य, 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 न, न. बघा कुठला नसेल? मग मूर्धन्य म्हणजे मृदेला लागून बाहेर येत आहे. म्हणजे तो काय म्हणतोय? नसलेला वर्ण शोधायचा म्हणतो. नसलेला शोधायचा म्हणजे एकच नसेल, कुठले तरी 3 असणार आहे पर्यायातले, आहे ना. तर मग असं करण्यापेक्षा सरळ सरळ असलेले शोधून घ्यायचे पहिले. पा ट ठ ड ढ न, ट ठ ड ढ न म्हणजे काय? मूर्धन्य वर्णामध्ये आपल्याला न हे दिसत आहे, ट दिसत आहे, ड दिसत आहे, हे 3 आहे. हा नाही दिसत आहे, यचा येतोय का? ट ठ ड ढ न नाही. बघ उत्तर काय असायला पाहिजे? हेच उत्तर आहे आपलं. म्हणजे हे 3 आहे. इथे म्हणतो नसलेला. आता परीक्षेचं स्वरूप बदललं, प्रश्नांचं स्वरूप बदललं. ते असल्यापेक्षा नसलेले विचारतात आणि एक त्याचं उत्तर असतं, म्हणून हे त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे, ड आणि ढ. ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत, है ना? ती ओळखा म्हणते. कठोर व्यंजने, उष्मे व्यंजने, मृदू व्यंजने, महाप्राण व्यंजने, है ना. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, उष्मे व्यंजने येणार नाहीत. कारण काय? उष्म म्हणजे त्या वर्णांचा उच्चार करताना उष्णता किंवा घर्षण झालं पाहिजे. जसं क्ष, क्ष, स, 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 याच्यात घर्षण होते. याच्यात होऊन राहिलं का? नाही. हा एक पर्याय एलिमिनेट केला आपण, काढून टाकला, म्हणजे पुन्हा तुम्हाला सोपं झालं. 3 आहे ना. आता म्हणा ड, 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 ह बाहेर येत आहे का? ह. महाप्राण म्हणजे ज्याच्यात ह मिक्स आहे. ढ, 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 ड, ढ, आहे ना. आता ट, ठ, ड, ढ असं करायचं आहे जेव्हा आपल्याला, तर ती मृदू किंवा कठोर व्यंजने आहेत का? कठोर व्यंजन आहे का? ड किंवा ढ. पा ट, ठ, ड, ढ म्हणजे ट, ठ च काय आहे? ड, ढ. ट, ठ, ड, ढ ही कठोर व्यंजने सुद्धा नाही, कारण आपण कठोर आणि मृदू लिहिलं होतं, बरोबर आहे. मग कुठली व्यंजन असायला पाहिजे? ही मृदू व्यंजने आहेत. महाप्राण आहे का? नाही. मग आपल्याला उत्तर याचं तर की मृदू व्यंजने आहेत बघ, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? आधीच सांगितलं मी तुम्हाला, मराठी भाषेत व्यंजने किती आहेत. पर्यायात आहे 32, 34, 40 आणि 48. अर्थातच 40 नसणार आहे, कारण एकूण आपल्याकडे वर्ण आहे 52. 48 2009च्या आधी होतं, म्हणून हे पण नाही. 32 हे सुद्धा 2009च्या आधी होतं, हे पण उत्तर नाही आहे. अर्थातच याचं उत्तर निघेल बाहेर 34. म्हणजे मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहे याचं उत्तर आहे 34 विद्यार्थी मित्रांनो. आता पुढील शब्द हा खास मी तुमच्यासाठी सोडतोय की चरण या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकाराचा आहे म्हणून पहा. च
च च तालव्य, मूर्धन्य, दंत तालव्य, कंठ तालव्य. आणि याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागेल. हा प्रश्न येऊन गेला आहे, तलाठीला विचारला, समकक्ष एक्झामला विचारलेला प्रश्न आहे की चरण या शब्दातील, प्रश्न फक्त फिरवला आहे त्यांनी, चरण या शब्दातील च च छ ज झ न, च छ ज झ न हा कुठला वर्ण आहे तुम्हाला शोधायचा विद्यार्थी मित्रांनो, आणि याचं उत्तर द्यायचं आहे. खूप छान आहे, सोपं आहे. पुढीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती आहे ना. पर्यायात आहे र लू, ओ औ, क्ष आणि ज्ञ, क्ष आणि क्ष. आता संयुक्त व्यंजन असं म्हणतात, तो विचारताय संयुक्त व्यंजन, तर व्यंजनच शोधायचे आहे. मला सांगा ब मध्ये तुम्हाला काय दिसत आहे, हे व्यंजन आहेत का विद्यार्थी मित्रांनो. नाही, हे स्वर आहे, म्हणून हा पर्याय निश्चितच येणार नाही. त्यानंतर मला सांगा रू आणि लू हा याचं उत्तर असणार आहे का. नाही, कारण हे सुद्धा काय आहे, स्वर आहे. म्हणजे दोन पर्याय आपोआप कटले, दोनच मध्ये फाईट आहे ना. आता मला सांगा क्ष आणि श हे संयुक्त आहे का, म्हणजे दोन व्यंजनापासून तयार झालेले का. नाही आहे, स्वरयुक्त आहे, म्हणून हे इथं लिहितो मी, स्वरयुक्त आहेत, म्हणून हे सुद्धा नाही का संयुक्त व्यंजन आहे. हे कटलं. माझा अभ्यास छोटा जरी असला तरी त्याला आपण नाही का प्रश्न सोडवताना मोठं करू शकतो, आपलं डोकं वापरून नाही का उत्तर सोडू शकतो. अर्थात क्ष आणि ज्ञ हे शिकवला आणि कुणापासून तयार झाला हे सुद्धा सांगितलं, म्हणजे याचं उत्तर क्ष आणि ज्ञ आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण. आता बघा, पुढीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता आहे, म्हणजे तालू आणि कंठाला लागून बाहेर निघणारा वर्ण कुठला आहे. कंठ तालव्य, कंठ आणि तालूला बाहेर लागत आहे ना. उ औ रू ए याचं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो उत्तर शोधा लवकर. कालच शिकवला मी घटक, आणि कालचं लेक्चर ऐकायचं होतं, म्हणून हे प्रश्न तुमच्यासाठी आहे ना. हे प्रश्न विचारले आहेत. प्रश्न कसे येऊ शकतात, एक विचारलेला प्रश्न आहे आणि एक कसा येऊ शकतो हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, त्यानंतर आहे आपल्याकडे मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण कुठला, तर याचं निश्चितच ळ हे उत्तर आहे ना. मराठी भाषेतला हा स्वतंत्र वर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. याही पुढे जाऊया. पुढीलपैकी महाप्राण नसलेला वर्ण कुठला. आता बघा, या असे प्रश्न सोडवले तर आपला अभ्यास का बरं चांगला होतो आणखी, की महाप्राण याचा अर्थ काय होतो मी तुम्हाला आधीच सांगितलं, ज्या वर्णामध्ये ह मिक्स केला जातो, ह, किंवा अगदी सोप्या भाषेमध्ये इंग्रजीमधला यच मिक्स करतो आपण, जसं ख ख म्हणतो, ख लिहायचा के एच असं लिहितो आहे ना. खगोल 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 म्हणजे खगोल लिहायचं असेल तर मला, जसं तुम्ही व्हॉट्सअपमध्ये इंग्लिश समजून मराठी टायपिंग करता आहे ना, तशीच गोष्ट आहे. मला खगोल लिहायचं असेल, ख गो ल असं लिहेल मी. म्हणजेच काय केलं, साधं सोपं आहे. महाप्राण म्हणजे त्याच्यामध्ये असा वर्ण ज्याच्यामध्ये ह मिसळलेला असेल, किंवा शेवटी तुम्हाला ह असा आवाज येईल. पहा आता, नसलेला म्हणतो, नसलेला म्हणजे काय, तिघ जण कोणीतरी असलेले असणार आणि चौथा नसेल फक्त त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला असलेले पहिले माहीत करायचे आहे. पहा, छ येतोय हचा उच्चार, म्हणजे ऑब्वियस आहे, हा आहे. तो नसलेला शोधा म्हणते, नाहीतर खुशीमध्ये आनंदात छला मारून याल, गोल करून याल, किंवा ते उत्तर शोधाल. नाही, थ थ थ याच्यामध्ये पण आहे. आता पहा, ज ज ज आहे का, ज ज किंवा भ भ भ तुम्हाला दिसत आहे भ मध्ये, मग कोणामध्ये नाही आहे, ज मध्ये नाही आहे, म्हणजे हेच त्याचं उत्तर आहे. नसलेला म्हणतो, नसलेला शोधायचा आहे. पर्यायात असलेले 3 आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा, पुढील पर्यायातील शीर्षदंड नसलेली अक्षरे ओळखून योग्य पर्याय निवडा म्हणते. शीर्षदंड, लेखनाविषयी बोलतोय हा. शीर्षदंड म्हणजे काय, डोक्यावर नाही का दांडा नाही आहे त्याच्या, आहे ना. शीर्षदंड अशी दांडी नाही आहे डोक्यावर, याला दांडी आहे, शीर्षदंड म्हणतो. बरोबर आहे. आता बघा, छ ला दिसतोय शीर्षदंड, ट ला दिसतोय, ड ला दिसतोय, कुणाला नाही आहे, न ला नाही. मग हेच याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. बरोबर आहे. अशा तऱ्हेने तुम्हाला इतके साधे सोपे प्रश्न, म्हणजे अभ्यास अतिशय कमी करायचा, लिमिटेड बुक्समधून वाचायचं,
चांगलं स्टडी मटेरियल वाचायचं आणि त्या टॉपिक झाल्यावर त्याच्यावर प्रश्न बघायचे. आणि महाज्योतीची टीम तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला सराव प्रश्न देत आहे, तर ते सोडून बघायचे आहे ना. आणि नाही समजलं तर परत यायचं, आपल्याकडे जे आपण असाइनमेंट किंवा नोट्स देणार आहे त्याचा चेक करायचा, किंवा तुम्हाला तुमच्याकडे एखादं छानसं पुस्तक असेल तर त्याच्यातून वाचायचं, लेक्चर परत ऐकायचं आणि प्रश्न सोडवायचे. म्हणजे वारंवार केल्याने काय होईल, तुमची ओळख होत जाईल, सराव होत जाईल आणि असे प्रश्न सुटायला तुम्हाला मदत होईल. ठीक आहे, पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्नसुद्धा विचारला आहे, कृषी सेवकला विचारला होता आत्ताच, म्हणजे तुमच्या समकक्ष एक्झाम आहे ती. तर संपत्ती या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या अनुनासिकाप्रमाणे होतो? पहा, संपत्ती या शब्दातील अनुसाराचा उच्चार कोणत्या अनुनासिकेप्रमाणे होतो? प्रश्न का सोडवले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? का आपला अभ्यास नीट दिशेने जातोय की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण प्रश्न सोडवले पाहिजे. आणि मी का बरं इतके बारकावे तुम्हाला शिकवलेत? मी तुम्हाला सांगितलं की बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला हे सांगितलं शब्द म्हणजे काय, अर्थातच अनुसारावर इतका भर का दिला. उदाहरण सुद्धा सांगितलं, आंबा, घंटा, गंगा. अनुस्वार म्हणजे काय? ज्या टिंबाचा खणखणीत आणि स्पष्ट असा उच्चार होतो त्याला अनुस्वार म्हणतो. आता त्याने तसंच विचारलंय. मग प्रश्न कठीण आहे का? प्रश्न कठीण नाही आहे, आपला अभ्यास आपण सोपा केला नाही म्हणून आपल्याला अडचण गेली असेल कदाचित. आता अनुस्वाराचा उच्चार कोणत्या अनुनासिकेप्रमाणे होतो? आता अनुनासिक हा शब्द सुद्धा आला, तुम्हाला हा सुद्धा अवघड वाटेल. तर अनुनासिक म्हणजे काय? ज्या शिरोबिंदूचा ओझरता अस्पष्ट उच्चार होतो त्याला अनुनासिक म्हणतो. आता तो म्हणतो अनुनासिकेप्रमाणे होतो. पहा, म, न, ड, न. आता त्याच्याही पेक्षा सोपं केलं, जर तुमची नाकपुडी जर नाही का व्हायब्रेट होत असेल तर ते समजायचं काय आहे? अनुस्वार आहे. आणि होत नसेल तर ते अनुनासिक आहे. पहा, म म्हणा, म म म होत आहे ना, म्हणजे म आहे. ड ड ड पण येत आहे. न न न न न कुठला न म्हणताना नाही येत आहे? न न बाणाचा की नळाचा? न. याच्यातलं उत्तर सांगायचं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, आहे ना. आता मी तुम्हाला एवढं सोपं केलं आणि वारंवार ती गोष्ट सांगितली. त्यानंतरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी दंत तालव्य वर्ण कुठला? दात आणि ताळूला लागून बाहेर पडताय तसा वर्ण शोधायचा. झ, झ, ठ, घ, त. आहे ना. हा प्रश्न विचारला आहे, पोलीस भरतीलाच विचारला होता हा प्रश्न, मुंबई 2014. ठीक आहे, याचं उत्तर शोधा. आपण पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. अलीकडे मराठी भाषेतील खालीलपैकी कोणत्या वर्णाचा वापर नाहीसा झाला आहे? म्हणजे नुकताच कुठल्या वर्णाचा वापर मराठी भाषेत आता केला जात नाही, फार कमी वापरला जातो. एकच शब्द होता तो म्हणजे क्लुप्त्या. क्लुप्त्या, ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रिक्स असं म्हणतात. सर आम्हाला ट्रिक्स सांगा ना, ट्रिक्स सांगा ना. अरे शॉर्टकट त्यांना शोधतात ज्यांना नाही का लॉंग कटचा अनुभव असतो. मग शॉर्टकट शोधण्यापेक्षा पहिले लॉंग कट काय असते ते कोणाकडून जाणून घ्या, आणि ते सांगायसाठी मार्गदर्शक असतात, आहे ना. कारण मार्गदर्शक ते विश्लेषण करून आलेले असतात. तुम्ही जर 10-12 पुस्तकं घेऊन बसले तर एकच विषय करायला तुम्हाला 10 वर्ष लागतील. म्हणून गुरुची नितांत आवश्यकता होते, आणि त्यासाठीच महाज्योती तुमच्यासाठी मोफत घेऊन आलं आहे प्रशिक्षण. तर अभ्यास करा. बघा, श त्याचा वापर करतोच आपण, षटकोन, आहे ना. तर तो नाही आहे. न तोही नाही, फक्त हा आहे लू. एकच शब्द आहे फक्त, क्लुप. म्हणजे लूचा वापर काय झाला आता? नाहीसा झाला आहे. ज्ञता आहे, ज्ञानेश्वर, ज्ञानदेव, आहे ना. म्हणून हे तिन्ही पण आहे, फक्त लूचा वापर नाहीसा झाला आहे आता वर्णमालिकेमधून. त्यानंतर बघा 16वा प्रश्न बघा, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा. या वाक्यात आकारांत शब्दापेक्षा अकारांत शब्द कितीने जास्त अथवा कमी आहेत? आहे ना. आता सोपंच आहे. अकारांत, आकारांत. पहिले हे समजलं पाहिजे, हे का बरं असं म्हणताय? आकारांत, आकारांत. मी अभ्यास तोच केला, पण प्रश्न पहा, फिरवून विचारले, मग सोडवता आले पाहिजे की नाही विद्यार्थी मित्रांनो. आता आकारांत, कारांतचा अर्थ काय होतो? अंत, एंड. कसा होतो म्हणतो त्याचा एंड? त्याचा एंड आपल्याला आ या आवाजाने झाला पाहिजे, त्याला आकारांत असं म्हणतात.
ज्या शब्दाचा अंत किंवा ज्या वर्णाचा अंत आने होत असेल त्याला आकारांत असं म्हणतात, आणि ज्या शब्दाचा अंत किंवा वर्णाचा अंत अने होत असेल त्याला अकारांत असं म्हणतात. तर मग हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, या वाक्यात आकारांत शब्दापेक्षा अकारांत शब्द कितीने जास्त अथवा कमी आहेत? पर्यायात आहे 1 ने जास्त, ब समसमान, क 1 ने कमी आणि ड 2 ने जास्त. मग आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, की मला याच्यात शोधायचं आहे की एक काना कुठे दिसत आहे. मला काना लवकर लवकर शोधू शकतो. हा मध्ये काना दिसतोय म्हणजे त्याच्यात काय आ आहे. उंच त्याच्यामध्ये नाही आहे, अ आहे. हिमालय त्याच्यामध्ये मा दिसतोय म्हणजे आकारांत आहे ना. लय दिसतोय मा, पुन्हा माझामध्ये आ दिसतोय, हा मध्ये आ दिसतोय, विशाल मध्ये दिसतोय. तर मग तुम्हाला 1 ने कमी किंवा जास्त याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया. मी ज्या पद्धतीने सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला हे बघायचं आहे. बघा आता पुढील अक्षरातील व्यंजन ओळखा. मी वर्ण विचारावरती सगळे प्रश्न तुम्हाला सांगतोय. बघा पुढील अक्षरातील व्यंजन कुठलं असेल विद्यार्थी मित्रांनो? आपल्याकडे पर्यायात अ, आ, ई आणि य. अगदी साधा सोपा प्रश्न आहे. आता अ तर स्वर आहे, आय सुद्धा स्वर आहे, ई सुद्धा स्वर आहे, म्हणजे काय हे तिन्ही पण कटले म्हणजे एलिमिनेट करता आले, म्हणजे याचं उत्तर एकमेव य असणार आहे ना. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी तालव्य वर्णाने सुरू होणारा शब्द निवडा. खालीलपैकी तालव्य वर्णाने सुरू होणारा शब्द निवडायचा आहे. तालव्य आहे ना, कुठलं सुरू होईल? चौकट आहे, जलद आहे, जमाव आहे, झडप आहे. पा झ म्हणा, ज म्हणा, चौकट म्हणा, जलद म्हणा, आहे ना. तुम्हाला उत्तर मिळेल विद्यार्थी मित्रांनो. लगेच हे उत्तर टिक करायचे, कमेंटमध्ये सांगायचे. मी बघतोय की कोण उत्तर देणार, कोण उत्तर नाही देणार, आहे ना. आपल्याकडे खूप छान विद्यार्थी आहे. सुदर्शन आहे, वैष्णवी आहे, नीता आहे ना. त्यानंतर ब्रह्मानंद आहे. हे विद्यार्थी रोज येतात, आहे ना. आणि त्यासाठीच त्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती खूप कष्ट घेते विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो बघा पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी दंत तालव्य वर्णाने सुरू होणारा शब्द निवडा. आता हे थोडं कठीण होईल पण तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. मी तुम्हाला काय सांगितलं, मी आधीच सांगितलं. मी तुम्हाला पहिले म्हटलं की सोपं, परीक्षेत काय असतं सोपं असतं, दुसरं असतं मध्यम लेवलचे प्रश्न असतात, आणि तिसरं असतं कठीण. मी तुम्हाला अतिशय पेपर कसा तयार केला जातो हे सुद्धा सांगेल, की पेपर कसा डिझाईन केला जातो, है ना. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न थोडा कठीण स्वरूपाचा आहे. मग काय करावं लागेल? सुरुवातीला तुम्हाला लिहून बघायला लागेल, झणकार लिहावं लागेल. मग झणकार म्हणून पाहावं लागेल. झन, चंद्र, जासूस आणि जबडा, आहे ना. याचं सुद्धा उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. कमेंटमध्ये टाका. तुम्हाला नक्की 1000 तोफांची सलामी देऊ आम्ही रायगडावरनं. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी स्वजातीय स्वरांची जोडी कोणती नाही? आता काही लोकांना वाटेल मला येतं सर हे, लगेच उत्तर सांगेल सर ई हेच उत्तर आहे ना. अ हे उत्तर आहे, किंवा ए हे उत्तर आहे, उ हे उत्तर आहे, बरोबर आहे. सजातीय, पण तो काय म्हणते? स्वजातीय स्वरांची जोडी नाही आहे, म्हणजे समान जातीतून आलेले नाही आहे ना. आता याचं उत्तर द्या बरं. याचं उत्तर काय आहे हे तुम्ही मला सांगा. आज तुम्ही महाज्योतिषी जुळून राहिलात. लेक्चर संपूर्णपणे ज्या विद्यार्थ्यांनी ऐकलं त्यांचे आभार, धन्यवाद. आणि यानंतरचा आपण जो दुसरा घटक आहे जो आपल्याला शिकायचा आहे आणि महत्त्वपूर्ण आहे व्याकरणात, तो नंतरच्या याच्यामध्ये नक्की बघूयात. धन्यवाद. सुरक्षित राहा, घरी राहा. थँक्यू.